राज्यांमध्ये महायुती 1 नंबरवर राहील आणि त्यातल्या त्यात भाजप हा पक्ष 1 नंबरवर राहील असा विश्वास मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे। जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे। तो काय सांगणार? आज जामनेर नगर परिषद निवडणुकीत आपण मतदानाचा हक्क बजावलेला आहे, काय नेमकी पहिली प्रतिक्रिया आहे? नाही, अतिशय उत्साह मतदारांमध्ये या ठिकाणी आहे। सकाळपासून लाईनी लागलेल्या आहेत। विशेष करून आमच्या ज्या भगिनी आहेत, लाडक्या बहिणी आहेत, यांचा उत्साह शिगेला पोहोचलेला आहे आणि लोकांना आता मतदान करून उद्या निकालाची वाट बघायची आहे। न्यायालयामध्ये आता होईल, उद्या निकाल लागेल का नंतर लागेल, सगळ्या निवडणुका झाल्यावर लागेल। पण मी आपल्याला एक निश्चित सांगेल, महाविकास आघाडीचा धुव्वा होणार आहे हे कुठेही आपल्याला उद्या दिसणार नाही। निकालानंतर आमची महायुती नंबर 1 वर राहील आणि कधी नसेल असा ऐतिहासिक विजय यावेळेला महाराष्ट्रामध्ये महायुतीचा होणार आहे आणि भाजप ही नंबर 1 वर राहणार आहे। हो, आता 2 जागा ज्या आहेत त्याकरता बिनविरोध झालेल्या आहे राज्यामध्ये। किती जागा ज्या आहेत त्याकरता आता निवडून येऊ शकतात? महायुतीचा कसा यश येऊ शकतो? मला वाटतं 3 ठिकाणी नगराध्यक्ष जे आहेत ते बिनविरोध झालेले आहेत। एक जयकुमार गराव आहेत, त्यांच्याकडे झालेले आहेत। एक जामनेरला झालं, एक राजन पाटील आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये, ते आपलेच आहेत, आपल्याकडे झालेले आहेत, त्यांचं त्या ठिकाणी झालेलं आहे आणि अनेक नगरसेवकसुद्धा 100च्या वर बिनविरोध झालेले आहेत। हा भाग वेगळा आहे, पण आता ज्यावेळेला निकाल लागेल त्यावेळेला तुम्ही बघा 6,000-6,25,000 त्या ठिकाणी नगरसेवक आहेत। नंबर 1 वर भारतीय जनता पक्ष राहील, नंबर 1 वर आणि खूप पुढे। म्हणजे महायुतीचं म्हणून जर आपण म्हटलं तर मी तुम्हाला सांगेल की महाविकास आघाडीचा पूर्ण धुव्वा करून आम्ही महायुती म्हणून या राज्यामध्ये टॉपला राहू। म्हणजे ऐतिहासिक विजय असेल, कधीही झाले नसेल एवढ्या नगरपालिका आमच्या असतील, नगरसेवक आमच्या असतील, महायुतीच्या असतील। आपल्यासह खरं तर प्रचारादरम्यान जे आहे अनेक आक्षेपार्ह भाषण झाल्याचा आरोप जे आहे ते विरोधकांकडून निवडणूक आयोगाकडे करण्यात आलेला आहे। याबाबत निवडणूक आयोग जे आहे ती चौकशी करणार असल्याची माहिती आहे, याकडे काय बघताय? नाही, करावी, ज्यांना आक्षेप आहे त्यांनी आक्षेप घ्यावे, यावर चौकशी होईल। काय चुकीचं आहे, काय बरोबर आहे ते आपल्याला नंतर कळेल। भाषणातून काही प्रलोभनं दिलेली आहेत असा त्याचा आरोप आहे। नाही, मला वाटतं की याची चौकशी निवडणूक आयोग करेल, त्यांनी तक्रार केलेली आहे, बघून आपण नंतर काय होतं। पंकजाताई म्हणाल्यात की लक्ष्मी जी आहे ती कमळावर बसून येईल, त्या वक्तव्यामुळे विरोधक जे आहेत पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं। नाही, त्यांचं असं आहे, कमळाचं चिन्ह आमचं आहे, त्याच्यावर लक्ष्मी बसलेली आहे, त्याच्यावर चुकीचं काय?